हाय स्टुडंट्स, आज आपण करणार आहोत विजडम. सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स क्लास 5th. ओके, सो लेट्स स्टार्ट our video, and in this video we will do second chapter, place value of digits. Let's start. So second chapter, place value of digits. आज आपण प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स करणार आहोत. लेट्स अस रिवाइज फ्यू डेफिनेशन्स विच वी हॅव लर्न लास्ट इयर. जे आपण मागच्या वेळशी लर्न केले होते, रिवाइज केले होते, ते आता रिवाइज करू एकदा. प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट. द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इटसेल्फ ॲट वॉट एवर प्लेस द डिजिट मे अपियर. समजा फेस व्हॅल्यू म्हणजे काय? फेस व्हॅल्यू म्हणजे समजा एक डिजिट असते नंबर. आपल्याला म्हटलं आहे की या नंबरमध्ये 4ची फेस व्हॅल्यू काय आहे, तर 4ची फेस व्हॅल्यू 4च राहते, त्याला काहीच नसते. 4ची फेस व्हॅल्यू 4च राहील, 7ची फेस व्हॅल्यू 7च राहील, 8ची फेस व्हॅल्यू 8च राहील, असं. सो इथे एक्झाम्पल दिलं आहे, त्याच्यातून मी तुम्हाला असं समजवलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे place value of a digit. The place value of a digit in a number is the product of the digit and the place at which it appears. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जिथे, आज समजा इथे 1ची जागा काय आहे, 1ची जागे युनिट प्लेस आहे असं सांगते, त्याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इन द नंबर 4,77,841 या नंबरमध्ये दिलेलं आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ 1 इज अ 1, म्हणजे 1 into 1 इज इक्वल्स टू 1. प्लेस व्हॅल्यू ऑफ अ 4 इज 4 into 10, आणि हे 10th प्लेस आहे म्हणून 4 into 10 येईल इथे, इज इक्वल्स टू 40. 44 अपियर्स ॲट 10th प्लेस. प्लेस व्हॅल्यू म्हणजे असे नंबर्समध्ये हे सगळे प्लेस व्हॅल्यूज आहे. ओके, या पूर्ण नंबरची हे पूर्ण प्लेस व्हॅल्यू आहे. एक्सपांडेड फॉर्ममध्ये यांना प्लस करावं लागते, मग आपल्याला नंबर मिळतो. यांना प्लस केलं की हा नंबर मिळतो. एक्सपांडेड फॉर्म पाहिजे. ओके, नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम द गिवन डिजिट युजिंग द डिजिट्स ओनली वन्स. आता ग्रेटेस्ट नंबरचं फॉर्मेशन फक्त एकदा डिजिट यूज करून कसे बनवायचे, तर ते पण आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. राईट द ग्रेटेस्ट डिजिट फर्स्ट अँड देन राईट द रिमेनिंग डिजिट इन डिसेंडिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट टू फॉर्म द ग्रेटेस्ट नंबर. जेव्हा आपल्याला मोठं डिजिट बनवायचं असते, तर तेव्हा मोठा नंबर बनवायचा असते, तेव्हा मोठा डिजिट घ्यायचा असते पहिले. सगळ्यात एक्झाम्पलमध्ये समजा आपण घेतला आहे 15378, तर याच्यात सगळ्यात मोठा डिजिट कोणता आहे? 8 आहे, म्हणून 8 हा पहिले घेऊया आपण. इथे 8 पहिले घेतलेला आहे. नंतर मग बाकीचे नंबर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लावायचे आहे, लेफ्ट टू राईट, म्हणजे लेफ्टपासून तर राईटपर्यंत असे लावायचे आहे. तो आपल्याला ग्रेटेस्ट नंबर मिळेल. तर आता समजा 8 लावलेला आहे, मग त्याचा थोडासा छोटा नंबर कोणता आहे? 7 आहे, 7 लावला आहे, मग 5, मग 3, मग 1, असा आपल्याला मोठा नंबर मिळाला आहे, 87,531. नंतर फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द गिवन डिजिट युजिंग द डिजिट ओनली वन्स. आता स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे आपल्याला. तर इथे एक हे दिलेलं आहे, when 0 is not there in the list of the given digit, write the smallest digit first and then write the remaining digit in ascending order from left to right to form the smallest number. इथं असं म्हटलेलं आहे, समजा 0 नसेल लिस्टमध्ये, तर तुम्हाला जो पहिले स्मॉलेस्ट नंबर आहे तो लिहायचा आहे, आणि मग नंतर रिमेनिंग नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहे, लेफ्ट टू राईट, तर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर मिळेल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण नंबर्स घेतलेले आहे, 5 नंबर्स घेतलेला आहे, 3 घेतलेला आहे, 2, 4, 8, 7 हे 5 नंबर्स आपण घेतलेले आहे. तर आपल्याला याच्यातून स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. तर छोट्या याच्यात सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? 2 आहे.
2 घेतला, मग नंतर असेंडिंग ऑर्डरमध्ये लावत गेलो. तर नंतर 3 घेतला, मग 4, मग 7, मग 8. तसा फॉर्म झाला एक नंबर, त्याचं 23,478 हा नंबर फॉर्म झालेला आहे. स्मॉलेस्ट नंबर आहे. ओके, सो नेक्स्ट पेज. हे सेकंड टिप आहे. when 0 is present in the list of the given digits, write the smallest digit other than 0 first. Write 0 on the second position. Write remaining digits in ascending order from left to right to form the smallest number. आता टिप 2 मध्ये काय म्हटलेलं आहे की समजा लिस्टमध्ये जी अशी लिस्ट दिली जाते त्याच्यात 0 प्रेझेंट असेल तर पहिले तुम्हाला जे आपण आता स्मॉलेस्ट नंबर 0 आहे तर 0 पहिले लिहू असं नाही करायचं आहे. आपल्याला पहिले जो 0पेक्षा थोडासा मोठा आहे, कोणता आहे मोठा, 1 आहे. 1 समजा लिस्टमध्ये असेल किंवा 2 आहे तर इथे आपल्याला नंबर दिलेला आहे 3, 4, 0, 1, 2, 7. ठीक आहे, इथं 0 छोटा आहे पण आपल्याला त्याचा थोडासा मोठा, आता थोडासा मोठा कोणता आहे, 1 आहे. तर 1 नंतर 0 लागेल, कारण की समजा आपल्याला म्हटलेलं आहे की 6 डिजिट नंबर बनवा. इथे बघा म्हटलेलं आहे फॉर्म द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. तर समजा आपण 0 पहिले लावू आणि नंतर 1 लावू तर तो 5 डिजिट नंबर होईल. समजा आपण 1 पहिले लावला आणि 0 नंतर लावला तर तो 6 डिजिट नंबर होईल. आपल्याला 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. तर पहिले आपण 1 घेऊ, नंतर मग 0, मग 2, मग 3, मग 4, मग 7 असं करून आपण स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करू. ओके, देन नेक्स्ट formation of greatest even number from the given digits using the digits only once. एकदा सगळे डिजिट्स घेऊन आपल्याला मोठा इवन नंबर बनवायचा आहे. आपण मागच्या लेसनमध्ये इवन नंबर शिकलो आहे. इवन नंबर म्हणजे काय, आपण एक ट्रिक पण शिकलो आहे की इवन नंबरमध्ये युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे येते युनिट प्लेसला, तो इवन नंबर आहे असं आपण शिकलो होतो. इथे ग्रेटेस्ट इवन नंबर आपल्याला फॉर्म करायचा आहे. तो सो एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा, 3, 9, 8, 6, 7, 2, 4, 1 हा आपल्याला हे दिलेला एक्झाम्पल दिलेला आहे. याच्यात आपल्याला ग्रेटेस्ट म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठं कोणतं आहे, याच्यात नंबर 9 आहे. आपण पहिले 9 लिहून घेऊ. आपल्याला जे इवन नंबर्स आहे ते सगळे काढून घ्यायचे. याच्यात 8 आहे, 6 आहे, 2 आणि 4 आहे. हे 4 इवन नंबर आहे याच्यात. तर हे आपल्याला साईडलाच ठेवायचे आहे आणि जे ऑड आहे ते पहिले लावून घ्यायचे आहे, कारण की आपल्याला इवन नंबर बनवायचा आहे आणि युनिट प्लेसला इवन नंबर म्हणजे 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 हे लावायचं आहे. नंतर 8ला साईड ठेवलेला आहे, इथे जागा ठेवलेली आहे थोडीशी. नंतर 7 ठेवली, 7 लावला आपण. नंतर मग 6ला पण साईडला ठेवला आहे, अजून जागा केली कारण की 5 नाही आहे म्हणून. आणि मग 3, मग 1 हे सगळे आता ऑड नंबर्स लावलेले आहे. आता आम्हाला मोठं बनवायचं आहे तर सगळे इवन नंबर बरोबर लावा लागेल. सो 9च्या पहिले 8 येते तर 8 लावला आपण इथे. मग नंतर 6 आणि इथे 4 लावला. आणि सगळ्यात छोटा इवन नंबर कोणता या दिलेल्या डिजिट्समध्ये 2 आहे, तर मग सगळ्यात शेवटी 2 येणार. इथं युनिट प्लेसला 2 येणार. तर ग्रेटेस्ट इवन नंबर आपण फॉर्म केलेला आहे. 8 डिजिट इवन नंबर फॉर्म केलेला आहे. नेक्स्ट स्मॉलेस्ट फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट इवन नंबर फ्रॉम द गिवन डिजिट यूजिंग द डिजिट ओनली वन्स. एकदा यूज करून सगळे डिजिट एकदा यूज करून आपल्याला स्मॉलेस्ट इवन नंबर फॉर्म करायचा आहे. सो याच्यात 2 टिप्स दिलेल्या आहे, कारण की स्मॉलेस्टमध्ये 0 येतो किंवा बिगेस्टमध्ये पण येतो, पण स्मॉलेस्टमध्ये 0 वेगळा यूज केला जातो. म्हणजे थोडेसे टिप्स असतात त्याच्यात पण 2 टिप दिलेले आहे. पहिलं टिप काय आहे, when 0 is not there in the list of given digit, write the greatest even digit to the extreme right position, that means at units place. जो सगळ्यात मोठा इवन डिजिट आहे त्याला राईट्स पोझिशन म्हणजे युनिट प्लेसवर आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, आता इथे नंबर दिलेला आहे. ठीक आहे, इथे 2, 1,
8 3 9 हे दिलेलं आहे. आता याच्यातून इवन नंबर 2च आहे, एक 2 आहे, एक 8 आहे. आपल्याला म्हटलेलं आहे की ग्रेटेस्ट इवन डिजिट म्हणजे मोठा इवन डिजिट कोणता आहे, तो आहे ग्रेटेस्ट. मोठा इवन डिजिट कोणता आहे, तो 8 आहे. तर 8 आपल्याला कशात ठेवायचं आहे, युनिट प्लेसवर ठेवायचं आहे. त्याला ठेवलं नंतर मग आपल्याला बाकीचे असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे, लेफ्ट टू राईट असं. तर कसं लावणार, 1 घेतला, मग नंतर 2, मग 3. 8 आपण युनिट प्लेसला ठेवलेला आहे म्हणून 9 पहिले घेतला, मग नंतर 8 लिहिलेलंच आहे. असं करून आपण एक वर्ड फॉर्म करतो, तो आहे स्मॉलेस्ट इवन नंबर. 1 2 3 9 8 मीन्स 12,398. सेकंड टिप कोणती आहे, वेन 0 इज प्रेझेंट इन द लिस्ट ऑफ गिवन डिजिट्स, write the greatest even digit to the extreme right position, that means at units place. Then write the smallest digit other than 0 to the extreme left position. Write 0 to the second position from left to right. Write remaining digits in ascending order after 0 from left to right. इथं असं म्हटलेलं आहे की समजा 0 जे गिवन डिजिट्स असतात, समजा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 34061, त्याच्यात 0 आलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला ग्रेटेस्ट इवन डिजिट जे आहे त्याला युनिट्स प्लेस म्हणजे राईट पोझिशन म्हणजे युनिट प्लेसवर ठेवायचं आहे. ठीक आहे, तर याच्यात सगळ्यात मोठं इवन डिजिट नंबर कोणता आहे, तो आहे 6. 6 आपण युनिट प्लेसवर ठेवलेलं आहे. ठीक आहे, नंतर मग आपल्याला असेंडिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पण 0 आला तर आपण पहिले पण बघितलं की 0 आला तर आपल्याला तो पहिले लिहिला, 1च्या पहिले लिहिला, कारण की ते 1 आहे म्हणून 1च्या पहिले लिहिला तर तो ओन्ली 4 डिजिट होईल. इथे आपल्याला 5 डिजिट म्हटलेला आहे, तो सो आपल्याला 0 हा 1च्या नंतर लिहावा लागेल, म्हणून 10,346 हा आपला 5 डिजिट इवन नंबर फॉर्मेशन आहे, स्मॉलेस्ट. ओके, देन फॉर्मेशन ऑफ ग्रेटेस्ट ऑड नंबर फ्रॉम द गिवन डिजिट्स युजिंग द डिजिट्स ओनली वन्स. आता आपल्याला ग्रेटेस्ट ऑड नंबर्स पण आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितले होते, फर्स्ट चॅप्टरमध्ये. ओके, सो त्या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं होतं की ग्रेटेस्ट ऑड नंबर्स काय असतात, ग्रेटेस्ट नाही, ऑड नंबर्स काय असतात ते. शेवटी युनिट म्हणजे युनिट प्लेसच्या जाग्यावर समजा 1 3 5 7 9 या डिजिटपैकी कोणता नंबर येईल त्याला ऑड नंबर आहे. कसं आपण रेकग्नाइज करायचं त्याच्यासाठी दिलेलं आहे हे ट्रिक. ओके, then write the smallest odd digit to the extreme right position, that means at units place. नेक्स्ट पेज, युनिट्स प्लेस बघा मी बरोबर म्हटलं होतं. देन राईट द रिमेनिंग डिजिट्स इन डिसेंडिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग नंतर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे आपल्याला ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर किंवा ग्रेटेस्ट ऑड नंबर कसा फॉर्म होते ते बघायचं आहे. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 28477 हे आपल्याला नंबर दिलेलं आहे, डिजिट्स दिले आहे मी असं पण म्हणू शकतो. आपल्याला 6 डिजिट ऑड नंबर, ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर आपल्याला फॉर्म करायचा आहे. तर आता आपण बघितलं होतं की जो ऑड नंबर आहे म्हणजे सगळ्यात छोटा ऑड नंबर कोणता आहे याच्यात, तो आहे 3 ऑड नंबर आहे. 7 2दा आलेला आहे म्हणून मी 2 म्हणू शकतो, आणि नंतर मग 3. तर 3 हा सगळ्यात छोटा ऑड नंबर दिलेला आहे त्यांनी, तर आपण याच्यात युनिट प्लेसवर 3 लिहिणार. नंतर मग बाकीचे सगळे नंबर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. सो 8, मग नंतर 2 7 येईल, नंतर 4, नंतर 2, मग 3 तर लिहिलेलाच आहे. तर आपला हा 6 डिजिट नंबर फॉर्म होतो. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट ऑड नंबर फ्रॉम द गिवन डिजिट युजिंग द डिजिट्स ओनली वन्स. तर त्यात आपल्याला स्मॉलेस्ट ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे. ओके, याच्यात पण वापस 2 टिप्स दिलेल्या आहे आपल्याला. ओके, सो राईट
whence to 0 is not there in the list of given digits. Write the greatest odd digit to extreme right position, that means at units place. Then write the remaining digits in ascending order from left to right. आता लेफ्ट टू राईट कोणते हे आहे, इथे डिजिट्स पण दिलेले आहे एक्झाम्पलमध्ये. ओके, सो जेव्हा 0 नसेल तेव्हा लिस्टमध्ये, म्हणजे आता हे लिस्ट दिली आहे आपल्याला, याच्यात 0 नाही आहे, तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. इथे नंबर डिजिट्स दिलेले आहे 8 6 5 3 2. आपल्याला ऑड नंबर एक ट्रिक सांगितली होती की पहिले, की जो सगळ्यात मोठा ऑड नंबर आहे स्मॉलेस्टमध्ये, सगळ्यात मोठा ऑड नंबर कोणता आहे याच्यात, येस, याच्यात 2 ऑड नंबर दिलेले आहे, एक 5 आहे एक 3 आहे. तर आपल्याला इथे म्हटलेलं आहे ग्रेटेस्ट ऑड डिजिट आपल्याला इथे ठेवायचा आहे. तर कोणता आहे तो 5 आहे, तर 5 आपल्याला युनिट प्लेसवर ठेवायचा आहे. नेक्स्ट बाकीचे आपल्याला येस असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहे, जसे 2 3 6 8. 8 आपण लास्टमध्ये का नाही लिहू शकत, कारण की आपल्याला इथे ऑड नंबर विचारलेला आहे, स्मॉलेस्ट ऑड नंबर. सो इथे आपण 8 युनिट प्लेसला लिहिणार नाही, आपण 5 लिहिणार युनिट प्लेसला. ओके, आता टिप नंबर 2मध्ये काय आहे, when 0 is present in the list of the given digit, write the greatest odd digit to the extreme right position, that means at units place. Then write the smallest digit order other than 0 to the extreme left position. Write 0 to the second position from left to right. Write the remaining digits from left to right in ascending order after 0. इथे आफ्टर 0 आता इथे मेन्शन केलेलं आहे. तर बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, 0 सोबत स्मॉलेस्ट डिजिट ऑड नंबर आपल्याला बनवायचा आहे. इथे हा बनवून दाखवलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 0 हा सेकंड पोझिशनवरच येईल, नेहमी 0 सेकंड पोझिशनवर येईल. समजा आपल्याला स्मॉलेस्ट म्हटलं आहे तर लार्जेस्ट म्हणजे बिगेस्ट म्हणजे ग्रेटेस्ट म्हटलं असेल तर 0 हा लास्टमध्ये पण येऊ शकतो किंवा सेकंड पोझिशनवर पण येऊ शकतो. ओके, सो हा नंबर बनलेला आहे 1,02,685. सो हा नंबर फॉर्म झालेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि चॅनलला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण समोर होऊया, सॉल्व एक्झाम्पल बघूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व एक्झाम्पल, म्हणजे सॉल्व करून दाखवलेलं आहे आपल्याला. जो मी तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे चॅप्टर नंबर 1मध्ये पण सांगितलं होतं की इथे आपल्याला सॉल्व करायची गरज नाही, हे ऑप्शनल पेपर येणार आहे. मी पेपर पण टाकणार आहे लवकरच, तो पेपर पण तुम्ही बघू शकता. विजडमचा 2025चा पेपर आहे. ओके, तर चला तर मग आपण सॉल्व करूया. सॉल्व एक्झाम्पल्सला बघूया कसे कसे असतात, मग नंतर बाकीचं प्रॅक्टिस पेपर जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2 तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. पहिलं क्वेश्चन मी सॉल्व करून देईल, बाकीचं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर बघा, हाऊ मेनी ऑड नंबर्स आर देअर हॅविंग ओनली 3 डिजिट. आता ऑड नंबर्स कोणत्या आहे ऑप्शनमध्ये, ज्याला 3 डिजिट ऑड नंबर आहे सगळे, किती आहे असे किती आहे विचारले आपल्याला. तर देअर आर टोटल 900 3 डिजिट नंबर, 900 3 डिजिट नंबर, जे 3 डिजिट नंबर असतात ते 900 आहे टोटल. दे स्टार्ट ॲट 100 ते स्टार्ट होतात, विच इज अँड इवन नंबर अँड एंड ॲट 999. 99ला म्हणजे 999ला एंड होतात. ते पूर्ण 900 आहे, पूर्ण इथून ते इथपर्यंत नंबर पूर्ण 900 नंबर आहे. विच इज अन ऑड नंबर, आपल्याला ऑड नंबर म्हटलेलं आहे. सो द 3 डिजिट ऑड नंबर्स आर 450 अँड 3 डिजिट इवन नंबर आर 450. तुम्ही
नोटबुक आणि पेन घेऊन बसला असेल तर हे नोट करा, कारण की महत्त्वाचं आहे. 3 डिजिट ऑड नंबर्स हे 450 आहे आणि इवन नंबर 3 डिजिट इवन नंबर हे 450 आहे. तर कन्फ्युजन म्हणजे तिथे टाईम कमी असतो, तर टाईम वाचवायसाठी तुम्ही हे लिहून ठेवा, म्हणजे नोटसारखं. तुमच्या पटकन जेव्हा घाई असते पेपरला जाताना, तेव्हा पटकन हे बघून जाऊ शकता, असं माझं म्हणणं आहे. जे नाही घेऊन बसले नोटबुक आणि पेन, ते घेऊन बसा आणि हे नोट करा. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी ऑड नंबर्स आर देअर हॅविंग ओनली 3 डिजिट. 3 डिजिट हॅविंग, आता हे आपण वाचलं. 3 डिजिट ऑड नंबर म्हटलं आहे, किती आहे? 450 आहे. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. सॉल्व एक्झाम्पलमध्ये आहे. देन राईट स्मॉलेस्ट 5 डिजिट ऑड नंबर युजिंग द डिजिट 4, 5, 0, 7, 9 ओनली वन्स. एकदा आपल्याला यूज करायचं आहे. आपण बघितलं होतं की स्मॉलेस्ट ऑड नंबर कोणता पण असो, तो त्याच्यात 0 असला तर रूल आपण माहीतच आहे आपल्याला कोणता आहे. तर चला तर मग फॉर्म करूया. ऑड नंबर म्हटलेला आहे, याच्यात किती ऑड नंबर आहे? 1, 2, 3 ऑड नंबर्स आहे. स्मॉलेस्ट म्हटलं आहे म्हणून सगळ्यात मोठा ऑड नंबर कोणता आहे? सो त्याच्यात 9 आहे. 9 ऑड नंबर दिलेला आहे आपल्याला मोठा सगळ्यात. सो 9 हा युनिट्स प्लेसला राहील. ओके, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? याच्यात आहे, याच्यात आहे आणि याच्यात आहे. ओके, सो बाकीचे मग नंतर आपल्याला काय करायचं आहे? असेंडिंग ऑर्डरमध्ये हे करायचे. पण याच्यात 0 आहे, तर 0 कोणता? नेहमी स्मॉलेस्ट विचारलं असेल तर 0 नेहमी सेकंड पोझिशनवर येतो. ओके, सो इथे असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिले 4 येईल, मग नंतर 0 येईल. 4, 0, 5, 7 असं येईल. सो असं दिलेलं आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? सो ऑप्शन नंबर सीमध्ये दिलं आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट पेज, क्वेश्चन नंबर 3. राईट द ग्रेटेस्ट इवन नंबर युजिंग द डिजिट 5, 8, 1, 3, 9, 2. सो ग्रेटेस्ट इवन नंबर आपल्याला फॉर्म करायचा आहे. ग्रेटेस्ट आला आहे आता. याच्यात आता आपल्याला पहिले बघायचे की याच्यात इवन नंबर किती आहे. तर 1 आणि 2 इवन नंबर दिलेले आहेत. त्याच्यात स्मॉलेस्ट इवन नंबर कोणता आहे? तो आहे 2. सो 2 हा येईल युनिट्स प्लेसला. आता बघा 2 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? बस एकच ऑप्शनमध्ये झालं. उत्तर निघालं तुमचं. तुम्हाला समजा टाईम वाचवायचा असेल तर अशी पण ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. आणि तरी पण आपण पुढे बघूया की पूर्णच ऑप्शनमध्ये हे बरोबर आहे की नाही आहे. ठीक आहे, सो नंतर इवन नंबर, मग आपल्याला काय करायचं आहे? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळे नंबर्स लावायचे. सो पहिले 9, 8, 5, 3, 1 असं येईल. 9, 8, 5, 3, 1, 2. तर आपलं डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन्स्टेड ऑफ रायटिंग 2060, अ बॉय राइट्स 260. बाय हाऊ मच डज ही राईट द नंबर रॉंग. आता इथे सगळे कन्फ्यूज होतात. खूप सोपा क्वेश्चन आहे हा, खूप म्हणजे खूप. इथे म्हटलेलं आहे की एका बॉयला म्हटलं आहे की 2060 लिहायचं आहे तुला. 2060 कसे लिहिणं आपण ते? 2060 असे. पण त्यानं काय लिहिलं? 260 लिहिलं. त्यानं लिहिले 260. तर हाऊ मच डज ही राईट द नंबर रॉंग. इथे हाऊ मचच कन्फ्यूज करतो तुम्हाला खूप. पण इथे असं आहे, समजा असा टाईपचा क्वेश्चन आला, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. असं एकाखाली एक लिहायचं आहे, याला मायनस करायचं आहे, याचं मायनस लिहायचं आहे आणि याला सबट्रॅक्ट करायचं आहे. काय उत्तर येईल? सो किती ना रॉंग झालेलं आहे त्याचं. सो आन्सर इज 1800. अशा टाईपचे क्वेश्चन्स आले तर खूप सोपे आहे. पटकन असं सबट्रॅक्ट करायचं आणि उत्तर टिक करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 2,20,310 प्लस 5,005 प्लस 30,609 इज इक्वल्स टू हाऊ मच. इथे काय करायचं आहे तुम्हाला? 20 लाख
2,20,310 यांना प्लस करायचं आहे. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा इथे 2 लाख घ्यायचे. 2 लाखमध्ये किती झिरो असतात? येस, 5 झिरो असतात. ओके, नंतर 20,000 लिहून घ्यायचे. त्याच्यात किती झिरो असतात? 4 झिरो येईल, कारण की इथे 20 म्हटलेलं आहे म्हणून 20चा झिरो तर एक आहेच, बाकीचे 3 झिरो. 100मध्ये किती झिरो येईल? 3 झिरो, करेक्ट. देन 10. आता यांना प्लस करून घ्यायचं आहे. यालाच एक्सपांडेड फॉर्म पण आपण म्हणू शकतात, पण त्या एक्सपांडेड फॉर्म हॉरिझॉन्टली असते, वर्टिकली नसते. 0 0, देन 1, देन 3, देन 0, देन 2 अँड देन 2. याला कॉमा पण पाळून घ्या म्हणजे कन्फ्यूज नाही होणार तुम्ही. ओके, सो 2,20,310. देन 5,005 केलेलं आहे. 5,005 करून घेऊ आपण. 5,000 3 झिरो असतात, नंतर 5 म्हटलेलं आहे. सो यांना प्लस करायचं, किती येईल? 5,005. ओके, देन म्हटलेलं आहे आपल्याला 30,609. ओके, 30,609 काय होईल? 30,000 किती झिरो राहील? 3, 600 अँड हे झिरो. ओके, अँड देन 9. याला प्लस करायचं आहे, किती येईल? 90603. अशा टाईपचे क्वेश्चन आले तर तुम्ही असं सॉल्व करा. ओके, देन आता आपले हे तिन्ही याचेही निघालेले आहे. आता यांना, याला आणि याला, या तिन्ही नंबरला आपल्याला प्लस करायचं आहे. 2 2 0 3 1 10, 5,005, देन 30,609 असं लिहून घ्यायचं आणि याला प्लस करायचं आहे. 4, देन इथे 1 कॅरी, 2, इथे 9, 3 + 6 = 9, 0 + 5 + 0 = 5, 2 + 3 = 5, and this 2 is written as like that. So 2,55,924 कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ओके, which will be the digit at units place of the sum of the least even number and the greatest odd number formed by the digit 9, 3, 4, 2 each only once. आता इथे एवढा मोठा क्वेश्चन आहे, वाचताच हे जाते, तर याच्यात कन्फ्यूज नका होऊ. खूप सोपा क्वेश्चन आहे हा, खूप इझी पण क्वेश्चन आहे मी म्हणू शकते. ओके, व्हेरी इझी and question is this. ओके, सो इथे बघू शकता, इथे खाली आन्सरमध्ये दिलेलं आहे द लिस्ट इवन नंबर विल बी. लिस्ट आला. लिस्ट म्हणजे काय? लिस्ट म्हणजे स्मॉलेस्ट. ओके, आणि कॉन्झिक्युटिव्ह नंबर जो मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं फर्स्ट चॅप्टरमध्ये, तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समध्ये बिफोर म्हणजे प्रायर असं असते ते, तर सिनोनिम्स असू शकतात हे. सो लिस्ट म्हणजे स्मॉल, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर आपल्याला इथे स्मॉलेस्ट इवन नंबर काढायचा आणि इथे ग्रेटेस्ट ऑड नंबर त्यांना काढायचं आहे. आणि नंतर मग तिथे काय म्हणतं आहे, आपण या दोघांची पहिले नंबर काढला आपण हे. ओके, नंबर काढले, मग नंतर त्यांची सम केली, मग सममध्ये त्यांच्या युनिट स्पेसला काय येईल ते आपण लिहिलं. सो 7 येत आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट, how many times the digit 2 occurs at units place from 1 to 100. आता 2 कितीदा ऑकर होते म्हणजे विचारलं आहे कितीदा. सो तुम्हाला मी किती पण म्हणजे इथे युनिट प्लेस मेन्शन केलेलं आहे. सो इथे युनिट प्लेस मेन्शन केलेलं आहे आणि 1 to 100पर्यंतच विचारलेलं आहे. सो 1 to 100 पूर्ण
जे पण डिजिट्स आहे, समजा आपल्याला इथे 3 पण आलं, इथे युनिट प्लेस विचारलं, तर सगळे जे डिजिट आहे ते 10 टाइम्स ऑकर होतात 1 to 100पर्यंत. समजा इथे युनिट प्लेस आलं, तर नाही आलं तर मग खूप सारे आहे असे, कारण की 22मध्ये 2 येतात असे पण. ठीक आहे. सो ते 10 टाइम्स आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. तुम्ही नोट करून ठेवा, नोटबुक घेऊन बसा आणि नोट करून ठेवा आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी टाइम्स द डिजिट 2 ऑकर ॲट टेन्स प्लेस फ्रॉम 1 to 100. आता टेन्स प्लेस म्हटलेलं आहे, टेन्स प्लेसमध्ये पण तेच आहे सगळे, म्हणजे कोणता पण इथे समजा आता 9 असला, 3 असता, तरी तिथे 10च असतं, 10च राहतं इथे. ठीक आहे. सो ऑप्शन सी याच्यात पण करेक्टच आहे. देन हाऊ मेनी टाइम्स द 2 ऑकर्स ॲट 100 प्लेस फ्रॉम द 200 to 300. आता इथे काय होतं, इथे 200 झालं, 3 डिजिट नंबर झालं, तर इथे 3 डिजिट वाढेल, म्हणजे 1 0 अजून वाढेल, तर इथे किती होईल, येस 100 होईल, 100 टाइम्स होईल इथे. सो इथे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट पेज नंबर 12. सो एकदा अजून आता आपल्या जे पण एक्झाम्पल होते ते खतम झाले आणि आता प्रॉब्लेम सेट नंबर 2 स्टार्ट झालेला आहे. तर हा प्रॉब्लेम सेट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. समजा कोणती डिफिकल्टी आली तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये विचारायचं आहे, मी कॉमेंट्समध्ये तुम्हाला उत्तर सांगेल. ओके. किंवा एक नवीन व्हिडिओ बनवेल यांच्या उत्तरावर. ठीक आहे. सो तुम्हाला हे सगळे सम दिसत असेल, पूर्ण 20 सम असतात, पण पेपरमध्ये बघितलं तर 100 सम असतात. एक क्वेश्चन 2 मार्क्सला असतो. मी लवकरच पेपर घेऊन येईल. ओके. सो हे आहे ऑप्शन सहित. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. ज्यांना हा व्हिडिओ माहीत नाही आहे, तुम्ही बघितला आहे, तुमच्या फ्रेंड्सला याची गरज आहे, तर तुम्ही त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय भारत. बाय.